आजचा जो नवीन चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे ऑसिलेशन। तर हा जो चॅप्टर आहे ऑसिलेशन, या ऑसिलेशन चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त आपले डेरिव्हेशन राहणार आहे आणि हे डेरिव्हेशन समजण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टरचे फॉर्म्युले लर्न पाहिजे। जर तुम्हाला इंटिग्रेशन चॅप्टरचे फॉर्म्युले जर लर्न नसले तर या चॅप्टरचे डेरिव्हेशन टीच करत असताना थोडा काही लोकांना कन्फ्युजन होऊ शकते। अशी मी डेरिव्हेशन देणार त्या दिवशी जो फॉर्म्युला लागतो तो मी बाजूला लिहून देणार आहे, ते काही प्रॉब्लेम नाही। बट तरी तुम्हाला इंटिग्रेशन साठी पण फॉर्म्युले लागतातच, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लर्न करणं चालू करू नका। हा चॅप्टर होईपर्यंत जर तुमचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लर्न झाले तर तुम्हाला मॅथ मध्ये पण कामी पडणार, तर या ऑसिलेशन चॅप्टर मध्ये सुद्धा कामी पडणार। ओके, स्टार्ट करू आपण। लिहा चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन। चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन। त्यातला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक मोशन? व्हॉट इज मीन बाय द पिरियॉडिक मोशन? ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय होणार? जे मोशन इटसेल्फ इक्वल इंटरवल ऑफ टाइम ला काय होत राहते? रिपीट होत राहते। द मोशन which repeat itself in equal interval of time. The motion which repeat itself in equal interval of time. जसं आपली जी वॉच आहे, या वॉचचा जो सेकंड काटा आहे तो बराबर इक्वल इंटरवल ऑफ टाइम नी कंटिन्यू काय होत राहतो? रोटेट होत राहतो। जर बाय चान्स आता सपोज 4 वाजले किंवा 5 वाजले असणार तर बराबर 1 आवर आणि 6 7 आणि बराबर तेच 5 आफ्टर 12 आवर। म्हणजे काय होऊन राहिलं? जे मोशन ऑफ बॉडी आहे ते रिपीट इटसेल्फ होते, स्वतःच ते डबल रिपीट येते। ज्या बॉडीचं मोशन हे स्वतः डबल काय होते? रिपीट। अशा मोशनला म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन। नावातच काय आहे? पिरियॉडिक मोशन। म्हणजे थोड्या टाइमनं ते मोशन डबल रिपीट होणार आहे। ओके, लिहा the motion of body which repeat itself, the motion of body which repeat itself in interval of time. Okay, next question, what is meant by oscillatory motion? किंवा लिहा what is meant by oscillation? What is meant by oscillation? जे आपलं ऑसिलेशन आहे, हा जर आपला पेंडुलम आहे बरोबर, तर हा पेंडुलम या पॉइंट वर फिक्स आहे। या पॉइंट वर पेंडुलम काय आहे? आपला फिक्स। हा पेंडुलम ही झाली तिची इनिशियल पोझिशन, ही झाली फायनल पोझिशन। डबल इनिशियल फायनल, इनिशियल फायनल। म्हणजे पेंडुलम काय करत आहे? त्याच्या एका पॉइंटला तो फिक्स आहे, एका पॉइंटला काय आहे? फिक्स। आणि या फिक्स पॉइंट पासून मी जे बोलत आहोत केअरफुली लक्ष द्या, एका पॉइंटला काय आहे? तो फिक्स आहे आणि या फिक्स पॉइंट पासून ही बॉडी टू अँड फ्रो मूव्ह होत आहे अबाउट अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम। इट्स अ what is meant by oscillation? The motion of body move to fro. The motion of body move to and fro about a fixed point.
इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बट त्याचा एक पॉइंट काय पाहिजे, फिक्स. आणि या फिक्स पॉइंट पासूनच त्या बॉडीचं मुवमेंट होणार टू आणि फ्रो. फिक्स पॉइंट पासूनच बॉडीचं काय होणार, मुवमेंट टू अँड फ्रो. अशा मोशनलाच आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो ऑसिलेशन. आता ऑसिलेशन डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो. द मोशन ऑफ बॉडी, द मोशन ऑफ बॉडी to and fro, the motion of body which moves to and fro equal interval of time, in equal interval of time. Okay, the motion of body which moves, the motion of body state the different types of oscillation. State the different types of oscillation. We will state the different types of oscillation. लिखा. There are two types of oscillation. There are two types of oscillation. Number one we have undamped oscillation. Number one undamped oscillation and number two damped oscillation. नंबर वन लिहिलं मी अनडॅम्प ऑसिलेशन आणि नंबर टू लिहिलं विद्यार्थी मित्रांनो डॅम्प ऑसिलेशन. आता अनडॅम्प ऑसिलेशन आणि डॅम्प ऑसिलेशन यामधला आपण डिफरन्स बघू. बघा, हे झालं अनडॅम्प ऑसिलेशन. कोणतं ऑसिलेशन, अनडॅम्प ऑसिलेशन. हे अनडॅम्प का बरं, कारण हे बघा याचा जो एम्प्लिट्यूड आहे दिसत आहे, एम्प्लिट्यूड म्हणजे म्हणत असतो आपण त्याला मॅक्सिमम पॉइंट. एम्प्लिट्यूड म्हणजे काय म्हणत असतो आपण, मॅक्सिमम पॉइंट. तर याचा जो एम्प्लिट्यूड आहे हा ना डिक्रीज होत आहे ना इन्क्रीज होत आहे, तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. ज्या ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड काय असतो, कॉन्स्टंट, त्याला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आणि डॅम्प कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड हे काय होत जाते, डिक्रीज. ज्यामध्ये एम्प्लिट्यूड काय होत जाते, डिक्रीज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ज्यामध्ये एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असते. एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट म्हणजे अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आणि जर एम्प्लिट्यूड जर तुमचं डिक्रीज होत असणार विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ते असते विद्यार्थी मित्रांनो डॅम्प ऑसिलेशन. दोनच ऑसिलेशन आहे, एक अनडॅम्प ऑसिलेशन आणि एक डॅम्प ऑसिलेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण दोन टाइप लिहिल्या. एक लिहिली आपण अनडॅम्प ऑसिलेशन आणि एक लिहिली आपण डॅम्प ऑसिलेशन. लिहा, the motion of body with constant amplitude the motion of body with constant amplitude and does not change with respect to time, and does not change with respect to time. And does not change with respect to time is called as undamped oscillation. Undamped oscillation. Okay, next heading tara number 2 damped oscillation.
डॅम्प ऑसिलेशन मध्ये लिहा द ऑसिलेशन ऑफ बॉडी नाही द मोशन ऑफ बॉडी whose amplitude decreases with respect to time. The motion of body whose amplitude decreases with respect to time is called as damped oscillation. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजचा लास्ट टॉपिक आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक या टॉपिकवर उद्या आपल्याला डेरिव्हेशन घ्यायचं आहे. टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्या. लिहा व्हॉट इज मीन बाय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. व्हॉट इज मीन बाय लिनियर सिंपल harmonic motion. What is meant by linear simple harmonic motion? याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो मी, चांगल्या प्रकारे समजून घ्या. सपोज हे आपलं दुकानाचं शटर आहे. हे दुकानाचं शटरचं डिस्प्लेसमेंट जर मला वर करायचं आहे, दुकानाच्या शटरचं डिस्प्लेसमेंट मला जर वर करायचं आहे, तर जो फोर्स असतो हा नेहमी डायरेक्टेड टुवर्ड्स कुठे असणार? डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार. डिस्प्लेसमेंट अपवर्ड, फोर्स डाउनवर्ड. अशा फोर्सलाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो रिस्टोरिंग फोर्स. कोणता फोर्स? रिस्टोरिंग फोर्स. हा रिस्टोरिंग फोर्स काय करतो? जे पार्टिकल अपवर्ड डायरेक्शननी मोशन व्हायला पाहिजे, पार्टिकल कुठं डायरेक्शनला चाललं? वर, पण फोर्स त्याला कुठं करते? डाउनवर्ड. तुम्ही एखाद्या दुकानाचं शटर ओपन करा, असं थोडं ताकद लावा लागते, असं तर होत नाही. असं केल्याबरोबर शटर वर होणार का? नाही. त्याला आपण अशी ताकद लावतो कारण ते डिस्प्लेसमेंट आपण करत आहे वर्टिकल डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट कुठं करत आहोत आपण? वर्टिकल डायरेक्शन. बट रिस्टोरिंग फोर्स कुठे ऍक्ट होत आहे? डाउनवर्ड डायरेक्शन. कळत आहे मी काय बोलत होतो? डिस्प्लेसमेंट कुठे होत आहे? वर्टिकल. आणि जो आपला रिस्टोरिंग फोर्स आहे हा कुठे ऍक्ट होत आहे? डाउनवर्ड. मग लिनियर एसएचएम म्हणजे काय? लिनियर एसएचएम म्हणजे होते द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. एफ म्हणजे काय? रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. कोणता पार्टिकल? ते शटर. लक्षात येत आहे का? द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. जेवढं तुमचं डिस्प्लेसमेंट होणार तेवढाच त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होणार. द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. माझ्या सोबत बोला. द रिस्टोरिंग फोर्स acting on a particle is directly proportional to the displacement of particle from its mean position. but कोणापासून? त्याच्या mean position पासून. mean म्हणजे इनिशियल पोझिशन. कारण इनिशियल पोझिशन पासूनच आपण त्या शटरला वर करू ना. या दोघांचं रिलेशन ते म्हणजे होते लिनियर एसएचएम म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आपण कशाला म्हणतो? द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. and the force is always directed towards the mean position. आणि जो फोर्स राहणार हा नेहमी कोणत्या डायरेक्शन मध्ये राहणार? द फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. तुम्ही शटर जर इथपर्यंत उचललं आणि सोडून दिलं तर ते कुठे जाणार? मीन कडे जाणार का एक्स्ट्रीम कडे जाणार? मीन कडे जाणार. म्हणजे फोर्स हा नेहमी कोणाकडे जात असतो? मीन पोझिशन कडे जातो.
म्हणून आपण तिथं कोणती साइन इंडिकेट केली आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट केली. तर निगेटिव्ह साइन का बरं इंडिकेट केली, कारण डिस्प्लेसमेंट आहे अपवर्ड आणि फोर्स आहे डाउनवर्ड. डिस्प्लेसमेंट अपवर्ड, फोर्स डाउनवर्ड, दोघांचंही साइन काय आहे किंवा दोघांचंही डायरेक्शन काय आहे, डिफरंट. आणि ते डिफरंट डायरेक्शन आपण कशाने इंडिकेट, in linear SHM of particle, in linear SHM of particle, linear SHM of particle, the restoring force acting on a particle, the restoring force acting on a particle is directly proportional to the displacement of particle from its mean position, and the force is always directed towards the mean position, where K equal to spring constant. K equal to spring constant आणि एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम. हे लक्षात ठेवा. क्लियर लिहा, के इक्वल टू स्प्रिंग कॉन्स्टंट लिहा आणि ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय लिहा, के बाय एम. ही व्हॅल्यू उद्याच्या डेरिव्हेशन साठी कामी पडणार आहे. तो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू किती होते, के बाय एम. आणि हे जे शिकवलं मी आता लिनियर एसएचएम, लिनियर एसएचएम म्हणजे काय, का जो आपला फोर्स असतो आणि जे आपलं डिस्प्लेसमेंट असते, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे एकमेकाला काय असतात, अपोजिट असतात. ओके, बाकी टॉपिक आपला उद्या राहणार.